हॅलो, मी अंजली एटीएम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी एक खास मसाला बनवणार आहे आणि त्या मसाल्याने या चिवड्याला एकदम मस्त टेस्ट येते आणि हा चिवडा तळलेला असला तरी सुद्धा खूप ऑइली होत नाही। ते आपण टेस्ट पण करून इथे बघूया। त्यासाठी आता आपण मसाला बनवून घेऊया। त्यामध्ये पॅन मध्ये सोप, धने, जिरं टाकायचं आहे, तमालपत्र, मिरे, लवंग आणि दालचिनी हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं। थंड करून मिक्सरच्या पॉटमध्ये हे भाजलेले मसाले टाकायचे आहे। तिखट टाकायचं, काळं मीठ, सायट्रिक ॲसिड, साधं मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचा। मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे मिक्स करून आपला मसाला इथे तयार आहे। त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे। फक्त तीळ इथे आपल्याला भाजायचे आहेत आणि आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायची आणि पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे आपल्याला छान क्रिस्पी इथे तळून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे मी बाकीचं साहित्य पण तळून घेते। हिरव्या मिरच्या, चिवडा बनवताना आधी हे शेंगदाणे वगैरे हे बाकीचं साहित्य आधी तळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे पोहे तळायचे आहे। पोहे तळल्याने तेल थोडंसं खराब होतं त्यासाठी, आणि पोहे आपल्याला इथे थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे आहे आणि तेल आपल्याला छान इथे गरम पाहिजे, त्याने पोहे छान फुलतील। आणि हे पोहे आता आपण एका ताटामध्ये टाकून घेऊया आणि त्यावर मसाला टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसिजर आपल्याला पोहे तळल्यानंतर प्रत्येक वेळेला करायची आहे। आणि मी ताटामध्ये टिश्यू पेपर टाकलेले आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते टिश्यू पेपरने निघून जाईल आणि आपला चिवडा ऑइली नाही होणार। आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जे टिश्यू पेपर आपण ठेवलेले आहेत ते काढून घेऊया। बघा किती जास्तीचं तेल आहे ते निघून गेलं आहे। त्यानंतर आपण तळलेले पदार्थ टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या, तीळ भाजलेले, आणि इथे मी लसूण पण छान क्रिस्पी तळून घेतलेला आहे। पिठी साखर टाकायची आणि मसाला टाकायचा, आणि पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे लसूण पण बघा किती छान क्रिस्पी तळून झालेला आहे। आणि जो कढीपत्ता आहे आपण तळलेला तो सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आपल्याला। जर कढीपत्ता आपण आधी टाकला तर जो मसाला आपण टाकतो चिवड्यामध्ये तो सर्व कढीपत्त्याला लागतो, त्यासाठी कढीपत्ता आपल्याला इथे सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हा लक्ष्मीनारायण चिवडा आहे, पुण्याचा फेमस चिवडा। तुम्ही या पद्धतीने हा चिवडा नक्की करून बघा। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता इथे आपला चिवडा तयार झालेला आहे। चिवड्यासाठी जो मसाला तयार केला त्याने एक छान चटपटीत, आंबट, गोड, तिखट अशी छान टेस्ट येते। आणि हा चिवडा आपण थंड करून डब्यामध्ये स्टोअर करू शकतो। आणि हा चिवडा आपण तळून घेतला तरी खूप ऑइली होत नाही। ते आता आपण एकदा टेस्ट करून बघूया। मी टिश्यू पेपर घेतला आहे, त्यामध्ये बनवलेला चिवडा टाकलाय आणि तो चिवडा आपल्याला टिश्यू पेपरच्या मदतीने छान प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला चिवडा ऑइली झाला का ते समजेल। इथे बघा आपला चिवडा खूप ऑइली नाही झालेला आहे, एकदम छान आपला इथे चिवडा तयार झालेला आहे।